नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मंडळी, सातत्यानं कोणतंही सरकार सत्तेवर आलं की एक दावा केला जातो, हे सरकार टिकणार नाही. म्हणजे विरोधी पक्षाचं कामच असतं की हे सरकार टिकणार नाही असं म्हणायचं. आणि ते सारखं सारखं म्हणू लागले की सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होत असतो. म्हणजे अगदी भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेवरती आलं होतं 2014ला राष्ट्रवादीच्या बाहेरून पाठिंब्याच्या जोरावर. तेव्हाही शिवसेनेनं हाच दावा केला होता, हे सरकार टिकणार नाही. त्यानंतर शिवसेनेच्या पाठिंब्यावरच हे सरकार टिकलं आणि मग राष्ट्रवादी दावा करू लागलं, हे सरकार टिकणार नाही. पुढे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांचं सरकार आलं आणि भाजप दावा करू लागलं की हे सरकार टिकणार नाही. सरकार टिकणार नाही, सरकार टिकणार नाही, हे पालुपद अगदी 2.5 वर्ष चाललं. 2.5 वर्षांनी खरंच सरकार पडलं. पुन्हा शिवसेनेचाच एक फुटीर गट आणि भाजप असं सरकार सत्तेवरती आलं आणि आता शिवसेनेसकट पुन्हा सगळे विरोधी पक्ष दावा करू लागलेत, हे सरकार टिकणार नाही. सरकार टिकणार नाही ही गोष्ट खरी आहे का, की या फक्त गप्पा आहेत, तोंडपाटीलकी चालली आहे, नुसतंच बोलण्याची? जरा बघितलं पाहिजे. मला जर विचाराल, म्हणजे अनालिसिस करताना म्हणून किंवा राजकीय घटनांचा परामर्श घेताना, मागं जाताना जर आपण तपासून बघितलं तर एक गोष्ट कळते, हे सरकार टिकेल की नाही यावर खात्रीशीर दावा करण्यापेक्षा हे सरकार अस्थिर आहे एवढं मात्र नक्की आहे. म्हणजे मी न्यायालयाचं काही चाललंय म्हणून हे सरकार अस्थिर आहे म्हणतोय, निवडणूक आयोगातला खटला काही चाललाय म्हणून हे सरकार अस्थिर आहे म्हणतो, असं अजिबात नाही. शिंदेच्या सरकारमधले 3 मंत्री आणि 10 आमदार या तिघांच्या, या सगळ्या 13 लोकांच्या मनामध्ये एक अस्वस्थता आहे. आणि ही अस्वस्थता इतकी आहे की ते या सरकारच्या आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडल्या नाहीत तर हे सरकार गेलं तरी हरकत नाही या मानसिकतेपर्यंत येऊ शकतात. लक्षात घ्या, सुशील कुलकर्णीच्या अॅनालायझर चॅनलवरतीच मी हे वारंवार मांडत आलो होतो, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते, की काही मंत्रीच फूट पाडतील शिवसेनेमध्ये. त्यात मी गुलाबराव पाटलांचं नाव घेत होतो, त्यात भुमरेंचं नाव घेत होतो. म्हणजे हे 2 मंत्रीच बाहेर पडण्याच्या तयारीत सांगत होतो. पुढे ॲडिशन झालं, सत्तार बाहेर पडले, सामंत बाहेर पडले, दादा भुसे बाहेर पडले. म्हणजे माझ्या अभ्यासाच्या पलीकडे अजून 3-4 मंत्री होते आणि 2-3 मंत्र्यांचं आकलन होत होतं. आता माझ्या आकलनानुसार या सरकारमधले 3 मंत्री आणि 10 आमदार हे अजून काही वेगळा विचार करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. अर्थात हे सगळे शिंदे गटाचे व्यक्ती आहेत. म्हणजे त्या 50 मध्येच शोधा जर तुम्हाला शोधायचं असेल तर. या 13 माणसांच्या मनामध्ये एक अस्वस्थता अशी आहे की जे काही ह्या सरकारमध्ये घडतंय ते त्यांच्या मनासारखं किंवा त्यांना अनुकूल असं घडत नाहीये. म्हणजे योग्य असं काही दिसत नाहीये असं त्यांना वाटतंय. म्हणजे अगदी सरकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यापासून, बदल्यांच्या पासून अथवा अजून काही विषयामध्ये असो, हे सगळं अस्वस्थ करणार आहे त्या मंडळींच्यासाठी. फंडिंग असो किंवा मुख्यमंत्र्यांच्या कानाला कोणी लागलं की त्यांचं मुख्यमंत्र्यांनी ऐकून तो निर्णय घेणं असो, ह्या सगळ्या अस्वस्थतेचा विषय. तुम्ही म्हणाल आता हे काय करणार, म्हणजे पहिला प्रश्न येईल की 13 फुटले तर काय फरक पडणार, मग आधीच शिवसेनेतून फूट पडलेली आहे, मग पुन्हा 2/3 होणार का, या आमदारांचं काय होणार, ते अपात्र ठरतील. लक्षात घ्या, 3 वर्ष पूर्ण कालावधी झालेला आहे आणि या 13 लोकांच्याकडं आता गमवावं असं काही शिल्लक राहिलेलं नाहीये. आणि आपल्याकडे एक म्हण आहे, नंगेसे खुदा डरे. गमवावं असं काहीही शिल्लक राहिलेलं नाहीये. म्हणजे गद्दार हा शिक्का बसलाय, धोका दिला हा शिक्का बसलाय. आता त्यांना त्यांच्या मतदारसंघात या सगळ्या गोष्टींनी काहीतरी अधिकचं मिळवायचं आहे आणि ते मिळणार नसेल तर ही 13 लोक काहीही निर्णय घेऊ शकतात आणि या 13 लोकांचाच निर्णय या सरकारच्या पतनाचं कारण होऊ शकतो. त्यामुळं
ज्या काही घटना मुख्यमंत्री कार्यालयातून घडत आहेत अथवा जे काही निर्णय घेतले जात आहेत त्यावरती मुख्यमंत्र्यांनीच एकदा आढावा घेण्याची गरज आहे, फेरआढावा घेण्याची गरज आहे. तसे काही निर्णय बदलले जात आहेत. जसं तुकाराम मुंडेंना त्यांच्या पदावरून पुन्हा बदली करण्यात आली, आता कुठं नियुक्ती येतील माहीत नाही. असे काही निर्णय आता बदलले जात आहेत. पण राज्यामध्ये जे काही घडत आहे म्हणजे खास करून महसुली प्रशासनात, तिकडे भाजपचा संबंध येतो, महसुली प्रशासनातल्या बदल्या हा एक चर्चेचा विषय झालाय. नुसत्या चर्चेचा नाही, हा व्यवहाराचा विषय झालाय का हे देखील तपासून बघणं आवश्यक आहे. म्हणजे मंत्र्यांना दिलेलं खातं हे त्या मंत्र्यांचं संस्थान होतंय का? कारण संभाजीनगर सारख्या जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या नियुक्तीधीन असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आणि तहसीलदारांच्या संवर्गातल्या त्यांच्या नियुक्त्यांच्यासाठी मोठा व्यवहार होऊ लागलाय अशी ही गोष्ट समोर येते. अर्थात हे मंत्र्यांच्या कार्यालयातून होत आहे की कुणी दलालच मध्ये करतायत हे देखील तपासणं आवश्यक आहे. आणि हा व्यवहारच या अनेकांच्या अस्वस्थतेचं मुख्य कारण आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि त्यासोबत राज्य मंत्रिमंडळातल्या निर्णयामध्ये मंत्र्यांना आणि आमदारांना विश्वासात न घेणं हेही एक कारण आहे. आता हे मंत्री आणि हे आमदार हे शिवसेनेच्या, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षापासून दूर जाणार आहेत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जाणार आहेत की आणखी कोणता निर्णय घेणार आहेत याची अजून पडताळणी व्हायची राहिली आहे. त्यातला मला आणखी कोणता तरी वेगळा निर्णय याची शक्यता जास्त वाटते. पण अजून हातचं गेलेलं नाही आहे. लक्षात घ्या, मी अलर्ट वारंवार देत होतो उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सुद्धा की हे होण्याची शक्यता आहे. आणि आताही हा अलर्ट आहे की जर या लोकांच्या बाबत काही योग्य निर्णय घेण्यात आला नाही तर या सरकारमध्ये देखील बंडाळीची स्थिती येऊ शकते. हे प्राथमिक अवस्थेतलं बीज आहे. या बंडखोरीच्या बीजाला उगवू द्यायचं की नाही याचा सर्वस्वी जबाबदारी आणि इच्छा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. बघूया एकनाथ शिंदे देखील ठाकरेंच्याच वाटेवर जातात की ते आपली काही वेगळी खेळी करत आपल्या माणसांना सामावून घेतात. तुम्हालाही काय वाटतंय नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.